नमस्कार वाईटी फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? मजेत आहात ना? मी भारतातील पुणे जिल्ह्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आणि आज 14 जानेवारी 2024 रविवार आहे आज, आणि आज आहे भोगी। भोगीच्या आपल्या वाईटी फॅमिलीला माझ्या व माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा। आज आपण भोगीनिमित्त महाराष्ट्रीयन पद्धतीची छान अशी सात्विक भोगीची थाळी पाहणार आहोत। यामध्ये आपण लेकुरवाळी सात्विक अशी भोगीची भाजी, खिचडी भात आणि तसेच तीळ लावून केलेली छान अशी बाजरीची भाकरी आज आपण पाहणार आहोत। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। सात्विक लेकुरवाळी भोगीची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे वालपापडी, लाल वालपापडी, हिरवी वालपापडी, तसेच बेबीकॉर्न, वटाणा, पावटा, हिरवा हरभरा, तसेच एक वांग आणि एक बटाटा, गाजर आणि बोरं लागणार आहेत। तसेच हिरवं वाटण सुद्धा लागणार आहे। मेथीची भाजी लागणार आहे। पहा, ह्या भाजीसाठी लागणारे जे वाटण आहे ते पण आपण सात्विक पद्धतीने वाटण केलेले आहे। आता ह्या वाटण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते। कोथिंबीर, तीळ, शेंगदाणे आणि ओलं खोबरं आणि हिरवी मिरची सुद्धा घ्यायची आहे। आता हे मी मिक्सरला छान असं फिरवून बारीक करून घेते। हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर पहा, मी ह्याच्यामध्ये पावटा, हरभरा, वटाणा, हे पहा, ह्या वालपापडीमध्ये हे अशा पद्धतीची वालपापडी आहे। दोन्ही ही बोरं आता हे स्वच्छ धुवायचं आहे। वांग, गाजर आणि बटाटा छान असं चिरून घ्यायचं आहे। तसेच बेबीकॉर्न आहे ना, बेबीकॉर्न सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। पहा, माझा मसाला सुद्धा हिरवा वाटण करून झालेला आहे, दाखवते मी तुम्हाला। तर पहा, आपण हा हिरवा मसाला वाटलेला आहे। आता गाजर, कोबी, बटाटा छान असं हे मी चिरून घेते आणि ह्या पाण्यात टाकते आणि 2 पाण्याने छान असे ह्या भाज्या धुवून घेते आणि मग भेटते तुम्हाला। आणि हो गाईज, आपले बेबीकॉर्न आहे ना, हे बेबीकॉर्न सुद्धा छान बारीक असे चिरून घ्यायचं आहे। ह्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत। आणि हो, आपल्याला शेंगदाणा लागणार आहे। हे पहा, शेंगदाणे सुद्धा याच्यात। गॅस सुरू करून गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई छान अशी तापलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे। तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणीला जिरं घालायचं आहे। छान असा कढीपत्ता फोडणीला घालायचा आहे। जिरं आणि कढीपत्ता छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला हा हिरवा मसाला आहे हा फोडणीला घालायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे प्रथम हा मसाला। या मसाल्यामध्ये पहा, आपण अजिबात अद्रकसुद्धा वापरलेलं नाही आहे आणि कांदा लसूणसुद्धा यूज केलेला नाही आहे। पूर्णपणे आपण सात्विक पद्धतीने लेकुरवाळी भोगीची भाजी करणार आहोत। पहा, देवाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवत असतो तेव्हा कांदा लसूण अद्रक विरहितच आपण भाज्या करत असतो। पहा, आणि त्याचा देवाला असा नैवेद्य दाखवत असतो। पहा, आता ह्याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे। हळद ॲड करून छान असं हिंग ॲड केलेलं आहे। हिंगसुद्धा फोडणीला घातल्याच्या नंतर लाल तिखट फोडणीला घातलेला आहे आणि छान असा हा मसाला आता आपल्याला परतून घ्यायचा आहे। पहा, हा मसाला छान 2 ते 3 मिनटं परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी जी निवडून धुवून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। छान असं परतून झाली की मेथी ह्याच्यामध्ये ॲड करायची। मेथीची भाजी फोडणीला घातली की 2 ते 3 मिनटं छान अशी ही मेथीची भाजी परतून घ्यायची आहे। मेथीची भाजी आपली 2 ते 3 मिनटं आपली परतून झालेली आहे। आता आपल्याला ह्या सर्व भोगीच्या भाज्या आहेत ना, मिक्स भाज्या, ह्या सर्व फोडणीला घालायच्या आहेत त्यामध्ये आणि 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ ॲड करायचं आहे, सॉल्ट ॲड करायचं आहे। आणि हो गाईज, ह्याच्यासाठी आहे ना गरम पाणीच यूज करायचं आहे भाजीसाठी। आणि ही भाजी शक्यतो जवळजवळ 7 ते 8 मिनटं वाफेवरती शिजवून द्यायची आहे आणि नंतर मग ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे। पहा, आता ही भाजी आपण फोडणीला घातलेली आहे
आता ही भाजी छान अशी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनटं ही भाजी परतून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये सॉल्ट ॲड करायचं आहे। सॉल्ट ॲड केल्यानंतरही ही भाजी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे आणि मग हिला जवळजवळ 7 ते 8 मिनटं हिला वाफेवरती शिजवून द्यायची आहे। नमक शमक डाल देते हैं, नमक शमक। सॉल्ट ॲड केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनटं ही भाजी परतून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये गरम काळा मसाला ॲड करायचा आहे आणि छान अशी पुन्हा ही भाजी 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून हिला 7 ते 8 मिनटं वाफेवरती शिजवून द्यायची आहे। वाफेवरती शिजवायची। जेवढं होईल तेवढी आहे ना वाफेवरती शिजवून द्यायची आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं। आता 7 ते 8 मिनटं ही भाजी वाफेवरती शिजवल्याच्या नंतर झाकण काढलेलं आहे भाजीवरचं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जो मसाला जो वाटला ना त्या मसाल्याचंच जे पाणी होतं ते मसाल्याचं पाणीच गरम केलेलं आहे, तेच गरम पाणी ह्या भाजीमध्ये ॲड करायचं आहे आणि एकजीव करून घ्यायची आहे ही भाजी आणि हिला झाकण ठेवून जवळजवळ 5 मिनटं ही भाजी शिजवून द्यायची आहे। तर पहा 5 मिनटं झाकण ठेवून ह्या भाजीला होऊन देते। आता 5 मिनटानंतर ही भाजी आपली झालेली आहे। आता झाकण काढून 1-2 मिनटं हिला छान अशी हलवून घ्यायची ह्या भाजीला आणि झाकण ठेवून एका साईडला ठेवून द्यायची आहे। आता आपल्याला खिचडी भात करायचा आहे। खिचडी भातासाठी आपल्याला काय लागणार आहे, मुगाची डाळ, तांदूळ आणि बटाटा तसेच तमालपत्र, लवंग, दालचिनी, जिरे, हिरवी मिरची हे सर्व लागणार आहे। पहा गॅस सुरू करून गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये फोडणीला मी दालचिनी, लवंग, मिरी, स्टारफूल तसेच तमालपत्र ॲड केलेली आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा फोडणीला घातलेली आहे। आता ह्याच्यानंतर आपल्याला ही 2 मिनटं छान अशी फोडणी परतून घ्यायची। ही फोडणी परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं वरतून जिरं फोडणीला घालायचं आहे आणि पुन्हा ही फोडणी छान अशी तडतडून द्यायची आहे। ही फोडणी तडतडली की ह्याच्यामध्ये आपल्याला आता तांदूळ, मुगाची डाळ आणि बटाटा जो चिरलेला आहे तो आपल्याला फोडणीला घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये हळद, हिंग ॲड करून, सॉल्ट ॲड करून हा खिचडी भात आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे। तर पहा इथे तांदूळ,
मुगाची डाळ आणि बटाटा, हळद, हिंग ॲड करून छान असं 2 ते 3 मिनटं हा खिचडी भात छान असा परतून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्याच्यानंतर छान अशी ही खिचडी भाताला रटरट उकळी येऊन दिल्याच्यानंतर हा भात झाकण ठेवून छान असा मंद गॅसवरती शिजून द्यायचा आहे। हा भात जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत आपल्याला बाजरीची छान अशी तीळ लावून भाकरी करायची आहे। पहा, खिचडीमध्ये चवीसाठी सॉल्ट ॲड करायचं आहे। खिचडीला छान अशी रटरट उकळी आलेली आहे। आता ही खिचडी मी दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर करते शिजण्यासाठी। आता आपल्याला तीळ लावून छान अशी बाजरीची भाकरी करायची आहे। पहा, भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीचाच मान असतो, म्हणून आज आपण तीळ लावून छान अशी ही बाजरीची भाकरी करणार आहोत। गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे। इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। या बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं सॉल्ट ॲड करायचं आहे। सॉल्ट ॲड करून थोडं पाणी ॲड करून छान असं हे बाजरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग ह्याची आपल्याला छान अशी तीळ लावून भाकरी थापायची आहे। बाजरीचं पीठ छान असं भाकरीचं मळून झालेलं आहे। आता ताटलीमध्ये छान असं सगळीकडे पीठ पेरायचं आहे आणि त्याच्यावरती हा बाजरीच्या पिठाचा उंडा ठेवायचा आहे आणि वरतून असे हे जे आपले पांढरे तीळ आहेत ना, ते पांढरे तीळ पेरायचे आहेत। पहा, प्रथम काय करायचं, थोडीशी अशी भाकरी थापून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे पांढरे तीळ अशा पद्धतीने पेरायचे आहेत आणि ही भाकरी अशा पद्धतीने थापून घ्यायची आहे। पहा, आता ही बाजरीची भाकरी आपली छान अशी थापून झालेली आहे। आता ही बाजरीची भाकरी तव्यावरती घालायची आहे आणि वरतून असं पाणी लावायचं आहे आणि बाजरीची भाकरी छान अशी दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची आहे। बाजरीची भाकरी भाजण्यासाठी जेव्हा तव्यावरती आपण घालतो तेव्हा त्याच्यावरतून आपण असं भाकरीला पाणी लावतो। भाकरीला पाणी लावल्याच्या नंतर वरतून पुन्हा छान असे तीळ पेरून घ्यायचे आहेत आणि नंतर ही भाकरी पलटायची आहे। पहा, तर पहा, एका साईडनी ही भाकरी छान अशी तिळाची आपली भाजून झालेली आहे आणि ही भाकरी मी पलटलेली आहे। आता ही भाकरी दुसऱ्या साईडनी सुद्धा भाजून घ्यायची आहे। एका साईडला आपला खिचडी भात सुद्धा झालेला आहे। आता खिचडी भाताचा मी गॅस बंद करून झाकण त्यावरती पुन्हा ठेवून देणार आहे। तर पहा, एकीकडे आपली ही भाकरी सुद्धा तयार झालेली आहे। आता ही भाकरी आपण पलटूयात। आता पहा, आपली भाकरी छान अशी फुगेल। आपली तीळ लावलेली बाजरीची भाकरी सुद्धा छान अशी दोन्ही साईडनी शेकून झालेली आहे। पहा, आता मीच बाकीच्या सगळ्या भाकरी करून घेते आणि मग भेटते तुम्हाला। पहा, आपल्या भाकरी सगळ्या करून झालेल्या आहेत। भाजीसुद्धा आपली छान अशी लेकुरवाळी सात्विक अशी ही भोगीची भाजीसुद्धा आपली छान अशी झालेली आहे। आता आपण थाळी सर्व करायला घेऊयात। पहा, तर पहा, प्लेटमध्ये छान अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी घेतलेली आहे। तसेच आपली ही लेकुरवाळी भोगीची भाजी सर्व केलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला खिचडी भात सर्व करायचा आहे आणि सोबत आपल्याला तिळगुळाचा लाडू आहे, तो तिळगुळाचा लाडूसुद्धा ह्याच्यासोबत आपल्याला सर्व करायचा आहे। तिळगुळाच्या लाडूची रेसिपी कालच मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेली आहे। जर तुम्ही तिळगुळाच्या लाडूची रेसिपी पाहिली नसेल
तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिळगुळाच्या लाडूची लिंक देते, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून तिळगुळाच्या लाडूची रेसिपी पाहू शकता। पहा, प्लेटमध्ये छान असा खिचडी भातसुद्धा सर्व केलेला आहे। त्याच्यावरती थोडेसे तीळ, ओलं खोबरं आणि छान असं तूप सर्व केलेलं आहे। पहा, भाजीवरती सुद्धा थोडंसं तूप सर्व केले आहे, भाकरीवरती सुद्धा छान असं तूप हे सर्व केलेलं आहे। पहा छान, पहा अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची सात्विक अशी ही भोगीची थाळी तयार झालेली आहे आपली। आपल्या या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या सात्विक थाळीमध्ये आपण बनवलेले आहे आज छान अशी तीळ पेरून केलेली बाजरीची भाकरी, तसेच लेकुरवाळी अशी ही भोगीची भाजी आणि खिचडी भात आज आपण बनवलेला आहे या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या सात्विक थाळीमध्ये। तर गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची ही महाराष्ट्रीयन पद्धतीची सात्विक अशी ही भोगीची थाळी? आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजची ही महाराष्ट्रीयन पद्धतीची सात्विक अशी भोगीची थाळी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून पहा ही महाराष्ट्रीयन पद्धतीची सात्विक अशी भोगीची थाळी। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही बनवलेली महाराष्ट्रीयन पद्धतीची सात्विक अशी ही भोगीची थाळी तुम्हाला कशी वाटली ते। गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्तिंग मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ रहा। धन्यवाद।